विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर सुचिता ढेरे. मी मराठी हा विषय शिकविणार आहे. BSc प्रथम वर्षासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आवश्यक मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक इशारा हे नेमलेले आहे. सत्र 1 व सत्र 2 या दोन्ही पुस्तकाची विभागणी एकाच पुस्तकामध्ये आहे. त्यामध्ये सत्र 1 मधील 3 विभाग नेमलेले आहेत. घटक 1 गद्य, घटक 2 पद्य, घटक 3 व्यावहारिक मराठी असे 3 विभाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. घटक अ गद्यमध्ये 6 धडे, तर ब मध्ये 4 कविता आणि क मध्ये कार्यालयीन पत्रव्यवहार असे हे अभ्यासाचे स्वरूप आहे. त्यामध्ये पेपर पॅटर्न 40+10 40 गुणांचा थेरीचा पेपर व 10 गुणांचे प्रॅक्टिकल असे पेपरचे स्वरूप आहे. तर हे झाले पेपरचे स्वरूप. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण घटक अ गद्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण समाज सुधारक की क्रांतिकारक डॉक्टर भा. ल. भोळे यांच्या पाठाला सुरुवात करूया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त समाज सुधारणाच नव्हे तर क्रांतीसुद्धा घडवून आणली. हेच प्रस्तुत पाठातून डॉक्टर भा. ल. भोळे यांनी विचार मांडले आहेत. महात्मा फुले म्हणतात की अविद्या हे अविकासाचे मूळ आहे. माणसामधील अविद्या ही अनर्थकारी आहे. मती, नीती, गती आणि वित्त यांच्या नष्टाला कारणीभूत अविद्या आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाचे विचारधन अगदी अलीकडच्याच काळात विचारवंतांच्या चिंतनाचा विषय होऊ लागलेले दिसते. यामध्ये अन्य सुधारकांनी समाज सुधारणेचा पुरस्कार केवळ तात्विक वैचारिक पातळीवरून केला. प्रत्यक्ष कृतीची वेळ आली असता मात्र त्यांनी माघार घेतली किंवा खच खाल्ली आणि ज्योतिरावांनी मात्र जे सांगितले ते आचरणात आणले. स्त्री शिक्षणाचा नुसता पुरस्कार करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. एवढ्यापुरताच हा फरक होता असे मानणे गैरवाजवी आहे. अर्थात फुले यांना क्रांतिकारक ठरवित असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नामवंत क्रांतिकारांपासूनही त्यांचे वेगळेपण प्रारंभीच स्पष्ट केले पाहिजे. महात्मा फुले यांना क्रांतिकारक म्हणायचे ते कोणत्या अर्थाने आणि अन्य सुधारक व ज्योतिराव फुले यांच्यातील वेगळेपणा निश्चित कोणत्या कारणांच्या आधारे सांगता येईल? यातील काही परिच्छेदातून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढील भाग पुढच्या तासिकेला आपण घेणार आहोत.